नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. सुधा घारेने सुनील तटकरे यांचा जंगी सत्कार स्वागत समारंभ केला. भारत भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मूळ मुद्दा असा आहे की काही 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कर्जतमध्ये आले होते, त्यावेळेला म्हटले की मी ज्यावेळेला येईल त्यावेळी सुधा घारेंचा सत्कार करायला येईल. मात्र ह्यावेळेला सत्कार जो आहे सुधा घारेंनी तटकरेंचा सत्कार केलाय. मग आता सुनील तटकरे सुधा घारेंच्या सत्काराला कधी येणार हा महत्वाचा मुद्दा आहे. मग सुनील तटकरे मग सुधा घारेंना आगामी काळामध्ये आता पक्षाची जबाबदारी दिली, महामंडळ कुठलं देतात यावर पुढचा सत्कार जो आहे सुधा घारेंचा होणार आहे. त्यामुळे काही दिवसानंतर पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना कर्जतमध्ये यावं लागेल. सुधा घारेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द त्यांनी दिला असला तरी महामंडळाच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्या संदर्भात मी प्रश्न केलेला आहे, महामंडळाच्या नियुक्त्या कधी होणार आहे, त्यांची भूमिका काय आहे तेही आपण समजून घेऊया बाईटमधून. मात्र जसं तटकरेंच्या स्वागतासाठी घारेंनी राजकीय दृष्ट्या हे कौशल्य वापरलं आणि मोठा जंगी स्वागताचा कार्यक्रम सत्कार कार्यक्रम दिग्गज नेत्यांना उपस्थित करून आणला. मात्र आता सुधा घारेंचा सत्कार तटकरे कधी करणार, त्यांचं पुनर्वसन कधी करणार हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सुनील तटकरेंनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं मी जेव्हा कर्जतला येईल त्यावेळेला रिकाम्या हाताने येणार नाही, तर सुधा घारेंच्या सत्काराला येईल असं महत्वाचं विधान केलं होतं. त्यामुळे आता ते कधी सत्कार करतायत, त्याची परतफेड कधी तटकरे करणार हाच महत्वाचा आहे. आज घारेंनी मोठ्या प्रमाणात जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तटकऱ्यांचं जंगी स्वागत केलं, सत्कार केला. आता तटकरे सुधा घारेंचं कधी सत्काराला येणार हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या पदरात काय टाकणार आणि जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करत ठेवायचा असेल तर सुधा घारेंचं राजकीय दृष्ट्या पुनर्वसन झालं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे सुधा भाऊंचं कार्यकर्त्यांचं बळकट करण्यासाठी तटकरे साहेब आता त्यांच्या पदरात काय पाडणार का हा महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद.